हाय, नमस्कार. मी कल्याणी भोगले आणि आज आपण थोडंसं वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. वेगळा विषय म्हणजे काय तर आर्ट रिलॅक्सेशनवर बोलणार. इतके दिवस आपण आर्टिस्ट ब्लॉकवर मी बोलतीये आणि मी माझ्या स्टोरीज सांगितल्या तुम्हाला की मला काय काय अडथळे आले होते आणि मी ते कसे सॉल्व्ह केले. आणि मागच्या एपिसोडमध्ये मागच्या व्हिडिओत मी असं सांगितलं तुम्हाला की त्याच्यात मेडिटेशन वापरून किंवा रिलॅक्सेशन टेक्निक वापरून मी कसा काय माझा ब्लॉक रिमूव्ह केला. आणि माझ्या मैत्रिणीची पण गोष्ट मी तुम्हाला सांगणारच आहे. तर पण मी हा अभ्यास करून काय कुठल्या कन्क्लुजनपर्यंत आले आणि माझे काय विचार आहेत आणि मी हे आर्ट रिलॅक्सेशन का म्हणतेय हे आज तुम्हाला थोडंसं सांगायला मी आलेली आहे. आता सगळ्यात तुम्हाला एकदम डायरेक्ट प्रश्न विचारून टाकतो. तुम्हाला असं कधी झालंय का की 20 वर्षापूर्वी मी कुठेतरी पाय घसरून पडले होते, पाण्यात पाय घसरून पडले होते आणि परत पाणी बघितलं तरी मला तीच भीती वाटते आणि तोच गोंधळ माझ्या मनात उरतो. किंवा मला 25 वर्षापूर्वी माझा बॉस काहीतरी म्हणला होता, 30 वर्षापूर्वी माझ्या शिक्षकांनी मला काहीतरी इंग्लिशवरनं बोललं होतं तरी सुद्धा मला आत्ता वाटतं की माझं इंग्लिश चांगलं नाहीये. अशा काहीतरी गोष्टी किंवा माझ्या बाबतीत काही वाईट काहीतरी झालंय शाळेत, माझ्या शाळेतल्या आठवणी मला कोणी विचारल्या तर मला माझ्या बाबतीत काही रॅगिंग झालं असेल, मला कोणीतरी मारलं असेल, काहीतरी झालं असेल तर ह्याच गोष्टी मला आठवतात शाळेतल्या पण. आणि असं होतं का की माझी शाळा फार वाईट होती, माझं आयुष्य फार वाईट होतं आतापर्यंतचं. तर हे रेअरली असतं की पूर्ण आयुष्य आपलं खूप वाईट असतं. पण तरीही आपल्यातले 80% 90% लोक आपण हेच करतो. मला सुद्धा आता विचारलं की कल्याणी तुझी छान गोष्टी सांग म्हणण्यापेक्षा वाईट गोष्टी सांग म्हणलं की अशा बोटावर मोडण्यासारख्या अशा 50 गोष्टी सांगून टाकेन मी. हे का घडतंय तर आता तुम्ही म्हणाल हे सगळं आणि आर्ट रिलॅक्सेशनचा काय संबंध आहे. तर आहे ना बाबा, ह्याच्यामुळेच तर आपल्याला आर्ट रिलॅक्सेशन करावं लागतंय. हे आपल्याला का घडतं तर हा आपला काय आहे तर सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे हे कशामुळे झालंय, हे आपल्याबरोबर कशामुळे होतंय तर तुम्हाला माहितीच आहे. 10,000 वर्षापूर्वी त्या गुहेतल्या माणसांवर वाघाने हल्ला केला आणि जेव्हा हल्ला केला तेव्हा त्याला तेच लक्षात राहिलं आणि त्यांनी ते 100 वेळा डोक्यात त्याचं रिपिटेशन केलं, इमॅजिनेशन केलं. ती हळूहळू डेव्हलप होत होती ना. ते रिपिटेशन आणि इमॅजिनेशन करून जेव्हा त्याला दुसऱ्यांदा अटॅक झाला तेव्हा त्याला असं वाटत होतं 100 वेळा ऑलरेडी आपला हा एक्सपिरियन्स झालेला आहे आणि मग तो सक्सेसफुल झाला आणि तो माणूस जगला. कळलं स्टोरी बिहाइंड इट. तर आत्ता आपल्याला कोणी वाघ अटॅक नाही करणार आहे. आपल्याला मरणाचा प्रश्न नाही, जगण्या मरण्याचा प्रश्न नाहीये. तरी कुठल्याही वाईट गोष्टी घडल्यावर, कुठल्याही विचित्र प्रसंग, वाईट या अंडरलाईन आपण म्हणूया प्रसंग, कोणी बोललं काही, अगदी सोशल मीडियावर जरी कमेंट असेल वाईट माझ्या पेंटिंगवर आलेली तरी ती कमेंट आपल्याला एखाद्या भागाने अटॅक केल्यासारखी वाटते. आता तुम्ही म्हणाल ह्याच्यात काय तू वेगळं सांगते, सेमच आहे. हो ना यार, सेमच आहे. पण तरीही हे एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण सगळं सायक्लिकल मोमेंटमध्ये चाललो यार. सगळं सर्क्युलर त्याच तिकिटावर तोच खेळ. आज दिवस रात्र 30 होते. आपल्याला कधी कधी वाटतं ना रे आपण तेच जगतोय. 20 वर्ष मी तेच जगते, तिथेच मी जॉबला जाते, तेच करते. तर आपल्या ॲटम, आपल्या शरीरातल्या अणुरेणूंपासून ते सूर्यमालेपर्यंत सूर्याच्या भोवती आपण गरगर सर्कलमध्ये फिरतोय आणि त्या सर्कलमधनं आपल्याला बाहेर कसं पडायचं ते कळत नाहीये. कारण ते आपलं बेसिक आहे. आपण तेच आहोत, आपण नॅचरल आहे. आपल्याला की वाईट गोष्ट आपण लक्षात नाही ठेवली तर आपण जगणार नाही होत. बर, मग हे आपलं असं जे प्राण्यासारखं वागणं आहे ते जर आपल्याला बदलायचं असेल. बरं, प्राण्यासारखं वागणं म्हणजे काय तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये साईड इफेक्ट काय आहेत तर अँझायटी, राग, दुःख, फिअर, घाबरतोय आपण. आता आर्ट ब्लॉक बद्दल जेव्हा मी बोलत होते तेव्हा 100% म्हणजे 80% वेळा फिअरच होता ना. कशाची तरी भीती वाटतेय मला चित्र दाखवायची कोणाला तरी भीती वाटतेय, मला चित्र काढायची भीती वाटतेय, मला ॲज अ आर्टिस्ट म्हणून उभं राहायची भीती वाटते. मला प्रत्येक गोष्टीची भीती वाटतेय ना. आणि ही भीती कशामुळे तर मी काहीतरी ती वाईट गोष्ट रिपीट केलेली.
पण मग आता ह्याच्या बाहेर कसं पडणार होतं पण मी ह्याच्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न केला. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं मी 6-7 महिने ह्याच्यावर अभ्यास करतेय. आधी मी असंच आवड म्हणून करत गेले त्या फ्लोमध्ये, मला एक्सपिरियन्स आल्यावर. कारण मी मेडिटेशन पण बरेच वेळा करत असते, बरेच वर्ष करतेय. माझी बॅकग्राऊंडच ती आहे, माझे वडील त्यातलेच आहेत अध्यात्मातले. तर ती थोडीशी, आणि आर्ट तर आपण करतोच, त्याच्यात कसं रिलॅक्स होतो आपण हे मी जाणवतं. मला कधी मी कितीही टेन्शन काही असलं, आजूबाजूला अगदी युद्ध चालू होती, कोविड होता, तरी माझं एक पेंटिंग होतं ना, मला इट वॉज ब्लिस फॉर मी. आणि मला फिलॉसॉफीची पुस्तकं वाचायला लोक मोठ्या मोठ्या गोष्टींना ऐकायला आवडतं. आणि हे सगळे जण जे आहेत त्या सगळे म्हणजे, आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण जरी हे प्राण्यासारखं जगत असलो ना, तरी आपण हुशार आहोत माणूस म्हणून. आपण ह्या हुशार माणसाने अध्यात्म, स्पिरिच्युअलिटी, फिलॉसॉफी आणि आर्ट म्हणजे पेंटिंगच नाही, डान्स, कुठल्या सगळ्या प्रकारची आर्ट, ही आपण आपल्या इव्होल्युशनसाठी तर तयार केली आहे. ह्याच्या मदतीने आपण स्वतः इव्हॉल्व्ह होऊ शकतो, उत्क्रांती मिळू शकते, हा प्राणीपणा कमी होऊ शकतो आपला. आणि हा प्राणीपणा कमी होण्यासाठी मला असं वाटतं आपण ह्या तिन्ही गोष्टी एकत्र वापरून आपला हा जो घट्ट वाईट एक्सपिरियन्सचा जो घट्ट गोळा बसलाय तो थोडा रिलीज करून आपण आर्ट रिलॅक्सेशन करून थोडं आपण शांत होऊ शकतो का, आत जाऊन तिथपर्यंत जाऊ शकतो का, जिथपर्यंत एक असा पॉइंट येईल की आपण इव्हॉल्व्ह होऊ. हा प्राणीपणा जो आहे आपला तो नष्ट होऊन आपण इव्हॉल्व्ह होऊ, आपण काय म्हणतात ब्लूम होऊ. तर मी स्वतःसाठी हा प्रयत्न करतेय गेले बरेच दिवस, आणि लोकांसाठी पण हा प्रयत्न मला करावा. आपल्या सगळ्यांसाठी, आपण लोक नाही, आपण सगळे एकच आहोत, सगळ्यांसाठी आपण हा प्रयत्न करावा असं मला वाटलं. आणि म्हणून मी हा वर्कशॉप आता घेणार आहे. आणि हे सेशन्स मी निरनिराळ्या ठिकाणी मेडिटेशनचे घेतेय. तर त्याची थोडीशी झलक मी तुम्हाला आता पुढे दाखवते. पण मी पूर्ण मेडिटेशन दिलेलं नाही. मी 9 ते 15 मिनिटाचं मेडिटेशन घेते. त्यातली एक छोटीशी क्लिप तुम्हाला जस्ट दाखवते आता. आणि आर्टवर्क काय नंतर केलंय मी, मला इंटरेस्ट असेल आणि खरंच आर्ट रिलॅक्सेशन करायचं असेल तो मला नक्की कळवा, मला कमेंट टाका, मला विचारा. त्याच्याबद्दल मी तुम्हाला नक्की डिटेलमध्ये सांगेन. अजून काय प्रश्न असतील ते विचारा. आणि मी माझा वर्कशॉप जेव्हा अनाऊन्स करीन तेव्हा तर तुम्ही ते रजिस्टर करू शकता. इनिशियली माझ्या मनात असं आहे की मी फ्री वर्कशॉप, कारण मला सगळ्यांसाठी करायचं आहे. हे आपल्याला सगळ्यांना असं वाटतंय ना मला की हे आपण सगळ्यांनी मिळून हे करायला लागलं. आणि सगळ्यांनी मिळून ते युनिफाईड फील्ड जे आता सायंटिस्टला कळलेलं आहे बरेच वर्षापूर्वी, युनिफाईड फील्ड जे आपण आत्मा किंवा आत्मज्ञान चित्त म्हणतोय, तिथपर्यंत सगळ्यांनी पोचायचा प्रयत्न एकत्र केला तर ज्या सगळ्या जास्तीत जास्त वाईट गोष्टी आपल्या घडतायत ना त्या पण कमी होतील. आणि आपले सगळे जे ब्लॉक्स आहेत ते पण निघून जातील. आणि हो, आपण जाऊयात, इव्हॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करूया जास्तीत जास्त. आणि ठीक आहे, एवढंच मला आज सांगायचं होतं. श्वासाबरोबर आपला कण, आपली सेल, आपल्या पेशी, अंगातल्या प्रत्येक मसल्स सगळं रिलॅक्स करायचंय, शिथिल सोडायचंय. हळूहळू आपल्याला मनातून बाहेर यायचंय. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता आपण मेडिटेशनमध्ये किंवा आपल्याला मनात खोलवर दिसलेलं फिलिंग, रंग आपण कागदावर उतरवायचा प्रयत्न करणार आहोत. हे कोणालाही दाखवण्यासाठी नाही आहे, तर हे स्वतःसाठी आहे.